प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. देवाच्या प्रियजनांनो, आपलं जे ख्रिस्ती जीवनक्रम आहे, जे ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगत आहे, त्यामध्ये एक वचन आज आपण वाचूया. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 19 वचन आपण वाचूया. प्रियजनो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करील असे प्रभू म्हणतो. इंग्लिश मध्ये लिहिले रोमन्स चॅप्टर 12 वर्स 19 मध्ये, डू नॉट टेक रिवेंज माय डिअर फ्रेंड्स, बट लीव रूम फॉर गॉड्स wrath, फॉर इट इज रिटन, vengeance is mine, I will repay, says the Lord. देवाच्या प्रियजनांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो देवाचं वचन, जे ख्रिस्ती जीवन आपण जगत आहे, ख्रिस्ताचं जे वचन आज आपल्यासाठी आहे ते हे आहे की आपण आज आपल्या हृदयामध्ये जर सूड घेण्याची इच्छा असेल तर ती सोडून द्यावी. देवाच्या हातात आपल्याला सोपवून द्यायचंय. आपल्याला त्याच्या न्यायावर विश्वास ठेवायचा. कोणी तुमच्या बरोबर चुकीचं वागलं असेल, वाईट वागलं असेल, तर त्याला क्षमा करा, प्रार्थना करा. त्यांना क्षमा करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा, देवाकडे शक्ती मागा, देवाकडे सामर्थ्य मागा, त्याच्या हातामध्ये सोपवा. जरी ते आपल्या संगती वाईट वागलेले आहेत तरी पण तुम्हाला त्यांच्या बरोबर चांगलं वागायचंय. तुम्हाला देवाच्या प्रेमाचा अनुभव तुमच्यातून त्यांना दिसला पाहिजे. आपल्याला तर माहितीच आहे, परमेश्वर त्याच्या योग्य वेळेमध्ये सर्व गोष्टी चांगल्या करणार आहे आणि आपल्याला माहिती आहे त्याच्या वेळेत जे योग्य आहे तो परमेश्वर नक्की करेल. मग देवा, आज आम्ही तुझे आभार मानतो, आज आम्ही तुझी स्तुती करतो की खरोखर तुझं वचन परमेश्वर सांगत आहे की तुम्ही सूड घेऊ नका, तर तुम्ही देवाच्या हातात सोपवा. तो न्यायी आहे, तो विश्वसनीय आहे. तुम्ही त्यांना क्षमा करा, जरी ते तुमच्या बरोबर वाईट वागले असतील तरी पण आज प्रार्थना करतो प्रभू, त्यांना क्षमा करण्याचं हृदय तुझ्या लोकांना तू दे. आणि प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, नवीन शक्ती तुझ्या लोकांना दे. आणि प्रभू, तुझ्या वेळेत, तुझ्या योग्य वेळेत तू सर्व काही चांगलं करणार आहेस. आम्ही आभार मानतो. जे कोणी ही प्रार्थना ऐकत आहे त्यांना तू आशीर्वाद दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मागतो, म्हणते पित्या, आमेन.